किती खोटं बोलावं आणि कसं खोटं बोलावं हेच तर महाराष्ट्राला लांछन आहे ना. खोटारड्यांचा महाराष्ट्र, भ्रष्टाचाऱ्यांचा महाराष्ट्र, दुराचारांचा महाराष्ट्र असं हे सरकार आहे. आणि त्या सरकारचा मुखिया इतकं धादांत खोटं बोलतो. महाराष्ट्रातील जनतेने आता तरी समजावं बरं. लाडकी बहीण, कुठल्या बहिणीवर बलात्कार झाला आणि कुठल्या बहिणीच्या बाबतीत तुम्ही 2 महिन्यात त्याला फाशी दिलं, हे जरा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या किंवा देशाच्या जनतेला कळू द्या की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किती खोटारडा आहे ते. म्हणून हे जे ह्याचा संतापजनक सगळ्या गोष्टी आहेत बघा. जे काय घडतंय ना ते इतकं वाईट आहे. त्याला राजकारणाचा रंग दिला नाही पाहिजे. कारण हा संबंध म्हणजे आमच्या महिलांच्या जीवनावर आलेला आघात आहे. तो तिच्यावर जेव्हा येतो तेव्हा कुटुंबावर येतो. लक्षात ठेवा. ती कोणी असेल, स्त्री, ती आपली मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आई आहे, मावशी आहे, त्या सगळी ही नाती आहेत. ती नातीच विसरली गेली जात आहेत आता. आणि ज्या पद्धतीनं उभ्या महाराष्ट्रात, खास करून महाराष्ट्रात, देशात सुद्धा जे सुरू आहे ते पाहिल्यानंतर अतिशय मन विदीर्ण होतं. म्हणजे शब्दापलीकडचं आहे ते सगळं. 3 वर्षाच्या मुलीवर जेव्हा बलात्कार होतो तेव्हा कुठली विकृती म्हणजे कळतच नाही. विकृती शब्दसुद्धा त्याला परिपूर्ण आहे का? इतकी विकृती समाजात जात असेल आणि ती निर्भय असेल जसा समाज की असं केलं तर आमचं कोण वाकडं करतं. हे जे ह्या सरकारने दाखवून दिलेलं आहे. म्हणजे सातत्यानं कुठलाही गुन्हा करा पण तो जर आमचा असेल तर त्याला शासन होणार नाही. हे जे त्यांनी असं अधोरेखित करून ठेवले त्यामुळे हे धारिष्ट्य अधिक वाढले असं मला वाटतं. आज जेपीसीसी मीटिंग होते सर, काय भूमिका असणार आहे? मला वाटतं आमची भूमिका ठाम आहे की मुळात अशा कायद्यांची गरज काय हा पहिला विषय आहे. कोणाच्याही धार्मिक पद्धतीमध्ये, कारण आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे की धर्माचरण प्रत्येकाने आपापलं कसं करावं त्याला मुक्त स्वातंत्र्य आहे. त्याच्यामध्ये मुळात घुसण्याची काय गरज होती कळलं पाहिजे. आणि तुम्हाला इतकं जर त्या जमिनींचा आहे तर अयोध्याच्या जमिनींचा घोटाळा पहिला बाहेर काढा. हिंदूंच्या किती जमिनी कोणी कोणी पळवल्यात ते सांगा. कशा विकत घेतल्या, कशा विकल्या गेल्या आणि कुणी घेतल्या हे कळू द्या जरा आम्हाला. म्हणजे मग कळेल देशाला की मग तुम्ही न्यायिक आहात. गरज काय होती या सगळ्या गोष्टीची? फक्त एवढंच गरज आहे यांना सत्ताचं जो, म्हणजे परवा आदरणीय उद्धवजींनी चांगला शब्द वापरला आहे, हे सत्ता जिहादी आहेत. यासाठी वाटेल ते करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.